नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली उंदराळ तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. बघा मित्रांनो, आपल्याला जसं अपेक्षित होतं की आपली परीक्षा 21 तारखेची आणि 4 तारखेची पोस्टपोन होणार आहे. अर्थात कारणही तसं व्हॅलिड आहे, कारण निवडणुकीचा निकाल साधारणपणे 9 वर्षांनी निवडणुका झालेल्या असल्यामुळे त्याचा निकाल त्याच दिवशी डेट आपल्याला न्यायालयाने दिलेले असल्यामुळे आपली परीक्षा पुढे जाणार होती. हे आपल्याला त्यातल्या त्यात धाकधूक होती की जाणार आहे. ठीक आहे, पण आता ती गेली, ते चांगलं झालं की वाईट झालं आपल्याला ते आवश्यक नाही. ओके, आपल्याला आवश्यक काय आहे म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा, पॉझिटिव्ह कल्चर ठेवा. आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना कदाचित ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा करताय, पेंगाळलेले असाल, अरे यार आता काहीतरी चला जरा जाऊन येऊया, कुठेतरी फिरून येऊया किंवा अशा काही मूड मध्ये असेल तर आत्ताच थांबा आणि पहिले हा व्हिडिओ पूर्ण बघा. काय नेमकं झालंय ते बघूया. ओके, काय गोष्ट घडली बघा. तर सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या, गट ब चा जो आपला पेपर होता, जो 21 तारखेचा होता, 21 डिसेंबरचा. ओके, तो कितीला गेलाय? तर तो गेलाय 4 जानेवारीला. बघा, माझं गणित लक्षात घ्या. तुम्ही सगळे हुशार आहात, सुज्ञ आहात आणि तुम्ही पण हे कॅल्क्युलेशन केलेलं असणार आहे. फक्त काय होईल माहितीये, माझं हे बोलणं ऐकल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, आपला गट क चा जो पेपर होता, जो 4 जानेवारीचा होता, तो आता आपल्याला झालेला आहे 11 जानेवारी. बरोबर आहे. आता इथे गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे, तर 21 डिसेंबरचा 4 जानेवारी झाला म्हणजे आपल्याला किती दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत, तर लक्षात घ्या 13 डेज. ओके, आणि गट क 7च दिवस, म्हणजे तसं काही नाहीये. तसं बघायला गेलं तर गट क च्या फक्त अभ्यास करणारी जी पब्लिक आहे, ज्यांचं फोकस फक्त गट क ची परीक्षा आहे, त्या लोकांना आतापासून जर काय कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे एक 24 दिवस आहेत. ओके, म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला इथे 21 दिवस मिळालेले आहेत. ओके, अर्थात जास्त दिवस नाहीयेत, मी 21 दिवसांचं गणित लक्षातच घेत नाहीये. 13 दिवस मिळालेत, मग मी त्याला कसं फ्रुटफुल यूज करू. ओके, पहिली गोष्ट म्हणजे अजिबात तुमचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल करू नका. आता तुमच्या डोक्यामध्ये हीच गोष्ट पाहिजे की माझी परीक्षा 21 तारखेला होणार आहे. याचा अर्थ काय झाला, 20 तारखेला संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यात नियोजन होतं. एम आय राईट ऑर रॉंग? राईट आहे की नाही नियोजन? मग हे असंच राहिलं पाहिजे. 20 तारखेला संध्याकाळपर्यंत जणू काही मला उद्या दुपारी पेपर द्यायला जायचंच आहे असं तुम्ही स्वतःला मेंटेन कराल. दुसरा मुद्दा, मग आता वरचे जर का 21 तारखेपासून आपण फोकस केला तर तुम्हाला लक्षात घ्या राजांनो, 14 दिवस मिळाले, 13 नाही तर 14 दिवस मिळालेले आहेत. ठीक आहे, मग आता ह्या 14 दिवसांमध्ये काय बेस्ट करता येईल, तर जो पेपरचा विनिंग फॅक्टर आहे, पूर्व असू नाही तर मुख्य असू, तो म्हणजे काय, गणित बुद्धिमत्ता. दुसरा विनिंग फॅक्टर आहे सायन्स आणि तिसरा विनिंग फॅक्टर आहे तो म्हणजे चालू घडामोडी. ओके, तर ह्या तीनला अजून शार्पनेस द्या, अजून धार देण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि बाकीचे आपले झाले हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, हे जे आपले 4 विषय आहे, या 4 दिवसाला पुन्हा एकदा 3-3-3 मध्ये डिवाइड करा. जर का तुमची एकच रिव्हिजन झाली असेल तर त्यांना तर सगळ्यात बेस्ट आहे की सेकंड रिव्हिजन साठी वेळ मिळालेला आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यांनी प्रॉपर 1 रीडिंग 2 रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी पार पाडलेल्या आहेत, त्यांना तर असं म्हणजे ब्रेडवरचं बटर असं समजा, हा तुम्हाला चान्स मिळालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझी परीक्षा 21 लाच होणार आहे, या अँगलने तुमचा जो आता एक स्पेस आलेला आहे, आलाय ना, सगळ्यांचा एक पेस आलेला आहे, अभ्यासाचा एक वेग आलेला आहे, तर तो वेग आता तुम्ही कुठच्याही कारणास्तव ब्रेक करू नका, असं माझं मत आहे. ओके, फ्रँकली सांगते. ओके, काय होणार ह्याच्यामुळे, आता तुम्ही ढासळलात ना तर पुन्हा ही ग्रीप येण्यासाठी वेळ जाईल. ओके, त्यामुळे आता तुम्ही ही ग्रीप घालवू नका. आता राहिला प्रश्न, अरे 21 चा पेपर आहे किंवा हे झालं, तुम्हाला माहिती आहे असं कंटाळवाणा करणारे कोण असतात? एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते त्यातल्या त्यात परीक्षेचा जो थरार आहे, कमी अनुभवलेले विद्यार्थी असतात. म्हणजे कसं, ते नवीन आहेत, त्यांचा पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट आहे, त्यांनी कधीच मेन्स दिलेली नाहीये. ओके, मी असं त्यांना कमी नाही लेखत आहे, पण त्यांनी तो एक्झामचा थरार नाही अनुभवलेला आहे. ओके, 1 तासामध्ये जे काय म्हणतात ना, म्हणजे मी एकदम सोप्या भाषेत सांगू, रक्ताचं पाणी होतं.
1 तासामध्ये. एक वेळ राज्यसेवेची पूर्वपरीक्षा त्यातल्या त्यात जरा बरी वाटते, कारण पेपर थोडासा टफ जरी असला तरी ना 2 तास असतात. इथे तर पेपरही त्यातल्या त्यात टफ असतो आणि 1च तासाचा वेळ असतो आणि त्यात गणिताचे 25 प्रश्न असतात जे जरासे हेक्टिक असतात. बरोबर बोलते का? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची राजांनो, की आता तुम्ही स्वतःवरती नियंत्रण, आता चर्चा थांबवा, पुढचं नियोजन पक्क करा. मी एक टेंटेटिव्हली सांगितले, हवं तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, लक्षात घ्या. 21 लाच पेपर आहे. ओके, म्हणजे 20 तारखेपर्यंतच तुमचं नियोजन ढासळलं नाही पाहिजे. ओके, मग आता इथे लक्षात घ्या, 21 ते 3 जानेवारी. अहो मॅडम, मध्ये आम्हाला 31 डिसेंबर आहे, मग आता आम्ही एन्जॉय करतो. काही गरज नाहीये. पोस्ट निघाल्यानंतर प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस आपण 31 डिसेंबर प्रमाणे करूया. हा, त्यामुळे लक्षात घ्या. आता इथे काय करायचं, तर ज्या ज्या लोकांनी अजून पीवायक्यू वर काम केलेलं नाहीये, आमचे पीवायक्यू पाठ आहेत, खड्ड्यात घाल, पाठांतर नकोय. पीवायक्यूचं एक्झॅक्ट क्रस कळला पाहिजे, म्हणजे तो टॉपिक गरजेचा असतो. जसं आपण आपलं पीवायक्यू बुस्टर, आपली प्लेलिस्ट आहे चॅनलला, प्लीज गो अँड वॉच. ओके, तर तो पीवायक्यूचा टॉपिक बघायचा आणि तो टॉपिक फडशा पाडायचा, त्याला म्हणतात पीवायक्यूचं अनालिसिस. विद्यार्थी मित्रांनो, पाठ करता, अर्थात तो वेगळा विषय आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या पिरियडमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, सायन्स प्लस मॅथ्स रिझनिंग आणि प्लस काय सांगितलेलं, करंट. ओके, हे जे घटक आहे, म्हणजे हे जे 45 मार्क्स आहेत, आता ह्याला तुम्ही 4.5 तास डेली द्यायचा आहे. 1.5 तास प्रत्येकी. आता अजून वाढवा. जर का मनामध्ये काही भीती असेल, गणिताचा एखादा, बुद्धिमत्तेचा एखादा टॉपिक नसेल क्लिअर झालेला, विज्ञानाचे जी गणित टाईपमध्ये जे क्वेश्चन्स येतात किंवा विज्ञानाच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर त्याला वेळ द्या. करंट अजून कसं बेस्ट करता येतं ते बघूया, त्याची काळजी करू नका. करंटचे सेशन्स मी आजच ऍक्च्युअली चालू करणार होती, पण आता एक्झाम पोस्टपोन झाली आहे, तर थोडं थांबूया आणि अजून व्यवस्थितपणे चालू करूया. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आता तुम्ही 12 दिवसांचं नियोजन सांगते तुम्हाला. ओके, 12 दिवस ह्याच्यामध्ये काय करा, तर 3 3 3 3 काय असणार आहे, इको, पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओग्राफी. ह्याला तुम्ही स्किप करू नका. 3 दिवसाला नेक्स्ट रिव्हिजन लेवलवरती न्या. ठीक आहे. आणि होतं, येस, इट इज पॉसिबल. अजून सुद्धा 2 तास हातात आहे, 2 दिवस हातात आहेत. मग काय करायचं, आता ह्याच्यामधलाच जो टॉपिक डिफिकल्ट जातो त्या टॉपिकला पुन्हा हात घालायचा आहे. समजलं? अभ्यासावरची पकड ढिली होऊ देऊ नका. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं प्लॅनिंग असेल किंवा अजून काहीतरी डिस्कस करायचं असेल, तुमची काही चर्चा असेल, तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये टाका, किंवा सिंपल आहे बघा, लिंक मध्ये, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिसतोय, मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जी काही मदत माझ्या एंडवर करता येईल ना, ती मी करते. ठीक आहे. पण हे एक आयडियल सांगते. आता डोक्यामध्ये एकच ठेवायचं, माझी परीक्षा 21लाच आहे, त्यामुळे प्लॅनिंग ढासळू देऊ नका. ठीक आहे. आणि परीक्षा अशी काही ड्रास्टिकली वगैरे पुढे गेलेली नाहीये. तसं आपल्या परीक्षांना ग्रहणच लागलेले. कुठची परीक्षा डिक्लेअर केलेल्या तारखेवर झाली असेल तर शपथ. बरोबर. अर्थात ह्याच्यात कोणाला दोष नाही द्यायचा आहे. जे होतं ते होतं, आपण त्याला पॉझिटिव्हली कन्वर्ट करायचंय. ठीक आहे. ते आपल्या हातात आहे. लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्या आधी पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, की ह्या पिरियडमध्ये तुम्हाला येऊन एखाद्याने कानाखाली मारलं ना, तरी वाईट वाटून घेऊ नका. थँक्यू. आता आम्ही व्हिडिओ करतो, खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स वगैरे खाली येतात. इट्स ओके. मला ते आवडतं. का माहिती का, समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल एवढा विचार करतो. समजतं? तसंच काय झालेलं आहे, आता पुन्हा परीक्षा पुढे गेल्यामुळे ना, आपल्या आजूबाजूचे, घरातले, काय रे देवा, काय तुमची एमपीएससी सारखी, असं बोलणारे भेटणारच आहेत. घरातले पण बोलतील, बाहेरचे पण बोलतील. निग्लेक्ट करा. त्यांच्या बोलण्याचा विचार करू नका. ह्या वेळेस तरी निदान देवाने दिलेल्या 2 कानांचा वापर करा. ट्विंग 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 ट्विंग, इन आउट इन आउट, एवढं लक्षात ठेवा. हे मधलं जे सर्कल आहे ना, हे फक्त 7 विषयांसाठी राखून ठेवा. कोणते, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स. दॅट्स इट. आणि एकच टार्गेट ठेवायचं आहे, जर का मला शॉर्ट शॉर्ट मध्ये असेल तर ना बाळांनो, प्लीज, म्हणजे ही आपली कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे ना, ज्याला 60 मार्कच्या पुढे आहेत ना बाळांनो, ते कन्फर्म इन आहेत सगळ्या परीक्षांमध्ये. ओके, सो त्या दृष्टीने लढा. आम्ही कॅटेगरीत आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, सोडून द्या विषय.
टॉपचा जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही हे कन्सिडर करा. लक्षात येते? माझं बोलणं कदाचित तुम्हाला हार्श वाटलेलं असू शकतं किंवा खूप स्ट्रेट फॉरवर्ड वाटू शकतं किंवा असं वाटतं की हा ह्यांना बोलायला काय जातं असं तसं. बाळांनो, आम्ही जेव्हा परीक्षा द्यायचो ना त्यावेळेस असा प्रॉब्लेम नाही व्हायचा, त्यावेळेसचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. पण आता आम्ही कन्सिस्टंटली बघतोय ना, म्हणजे ना आपली गाडी अशी निघते एकदम एकदम जोशात, आता रिच पॉइंटला पोहोचणार आणि त्याच वेळेस काय होतं, फ्युएल डाऊन. बरोबर आहे? किंवा रस्ताच खडबडीत. तर हे असंच समजा, रस्ता खडबडीत आहे, फ्युएल डाऊन नाहीये, फ्युएल आपल्यात आहे. रस्ता खडबडीत आहे तर मी गाडी हळूहळू 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 चालवेन, पण मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचेन, हे माझं टार्गेट आहे. समजतंय? सो आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे जे मोटिवेशन असतं ना बाळांनो, मोटिवेशन आणि ना डिसिप्लिन ह्याच्यातला फरक सांगते. दिस इज अ मोटिवेशन, टंग 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 टंग. ओके, अँड व्हॉट इज डिसिप्लिन? डिसिप्लिन इज दिस. समजतंय? म्हणजे कन्सिस्टन्सी ही डिसिप्लिन आहे आणि हे मोटिवेशन आहे ना, आज एकदम हवेत आणि 2-4 दिवसांनी टुकू 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 खाली, अशी अवस्था होऊ देऊ नका. समजतंय? त्यामुळे सेल्फ डिसिप्लिनली अभ्यास करा आणि उत्तम अभ्यास करा. तुम्ही करू शकता एवढं मनाला सांगा. मी अगदी ऑल इज वेल नाही म्हणणार, पण एवढंच सांगायचं, मी शांत आहे. तुम्ही जेवढे शांत असाल ना तेवढी क्रांती कराल. बरोबर का? पटलं ना? त्यामुळे बाळांनो, अभ्यास करा. कुठचाही डाऊट असेल, काही असेल, प्लीज विचारा. आणि हो, जाण्याआधी आपली बूस्टर टेस्ट सिरीज आहे पॉलिटीची, जॉईन करून ठेवा. नाहीसा 15 दिवस पुढे गेले, 15 पेपर आहेत, नक्की हेल्प होईल. फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच त्याच्यामध्ये फ्री दिलेली आहे, त्यामुळे प्लीज गो थ्रू विथ दिस. ठीक आहे? पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या इम्पॉर्टंट काही अनाउन्समेंट असेल किंवा एखादा कंटेंटचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये लवकरच भेटूया. जय हिंद.